लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। छत्रपती संभाजीनगर येथील टिळकनगर परिसरातील जीवन विकास ग्रंथालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर सु. प्र. सातारकर स्मृती उत्कृष्ट महाविद्यालयीन ग्रंथपाल पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या वर्षीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री येथील ग्रंथपाल डॉक्टर गणेश दिनकरराव कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादासराव जोशी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथपाल क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला। ग्रंथालयाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध मान्यवर, ग्रंथप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली। जीवन विकास ग्रंथालयातर्फे मागच्या 12 वर्षापासून कैलासवासी सुप्र सातारकरांच्या नावाने आपण महाविद्यालयीन ग्रंथपालांना ग्रंथालय पुरस्कार देतो। हे या पुरस्काराचं 13वं वर्ष आहे। आपण नांदेडचं विद्यापीठ आणि औरंगाबादचं विद्यापीठ असं अल्टरनेट 1 वर्ष नांदेड विद्यापीठ, 1 वर्ष औरंगाबादचं विद्यापीठ अशा पद्धतीने हा पुरस्कार देतो। सातारकर सरांचा या ग्रंथालयाशी अगदी स्थापनेपासूनचा संबंध राहिला आहे। ते मराठवाड्यातल्या ग्रंथालय चळवळीमध्ये बरेच वर्ष काम करत होते। आमच्या ग्रंथालयाचे आर्वीकर सर जे आहेत त्यांच्या आणि सातारकरांचे अतिशय जुने ऋणानुबंध होते आणि त्या ऋणानुबंधातच आर्वीकर सरांनी हा पुरस्कार त्यांच्या नावे सुरू केला त्यांच्या निधनानंतर। आपण यावर्षी हा पुरस्कार फुलंब्रीच्या महाविद्यालयाचे जे ग्रंथपाल आहे कुलकर्णी सर यांना, गणेश कुलकर्णी सर यांना दिला आहे। आणि हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद याच्यासाठी होतोय की सार्वजनिक ग्रंथालयामधलं महाविद्यालयीन ग्रंथालय, शालेय ग्रंथालय आणि सार्वजनिक ग्रंथालय असं तिन्ही प्रकारचे आपण पुरस्कार देतो। तिन्ही प्रकारच्या ग्रंथालय, एक सार्वजनिक ग्रंथालय महाविद्यालयाच्या किंवा अकॅडमिक क्षेत्रामध्ये पुरस्कार देते, हे आमच्या दृष्टिकोनातून एक वेगळी कौतुकास्पद बाब आहे। दुसरा एक पुरस्कार आपण ग्रंथालयातर्फे देतो, तो आहे मराठवाड्यातल्या लेखकाच्या पहिल्या साहित्यिक। त्या पुरस्काराला आपण मागच्या 24 वर्षापासून देतो। वडजीकरांच्या नावाने जो पुरस्कार देतो ते सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालांना देतो, त्याला 28 वर्ष झाले। सातारकरांचा पुरस्कार आपण 12 वर्षापासून देतोय। शालेय ग्रंथालयाचा पुरस्कार आपण मागच्या 6 वर्षापासून देतो। या पुरस्काराच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला शैक्षणिक क्षेत्रामधून सुद्धा मदत मिळावी ही सुद्धा आमची या पुरस्काराच्या मागची भावना आहे। विशेषतः महाविद्यालयीन ग्रंथालयातले जे ग्रंथपाल आहेत त्या ग्रंथपालांनी सार्वजनिक ग्रंथालयासाठी आपले योगदान द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। त्याचं कारण असं आहे की आमच्या सार्वजनिक ग्रंथालयात काम करणारे जे ग्रंथालय कर्मचारी आहेत ते खूप प्रशिक्षित नाही आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून जर काही मदत पाहिजे असेल तर ती महाविद्यालयीन ग्रंथपालांनी करावी आणि आमच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालांना त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित करावं अशी साधारण आमची अपेक्षा आहे। या पुरस्काराच्या निमित्ताने आमच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल न्यायमूर्ती अंबादासराव जोशी, त्याच्यानंतर आमचे कार्यकारी मंडळाचे सगळे सदस्य त्यांचं नेहमीच सहकार्य लाभतं। त्या सहकार्यामधूनच आपण लोकवर्गणीतनं हा उभा केला। ज्येष्ठ नागरिकांची जी गैरसोय होती ती वरच्या मजल्यावर राहण्याची, ती दूर करण्यासाठी आपण हा उभा केला। याच्यामध्ये लोकांचा सहभाग आहे, आर्वीकर सरांचं मोठं योगदान आहे। या निमित्ताने गणेश कुलकर्णींचं मी अभिनंदन करतो। धन्यवाद। माझं राजशेखर बालेकर, मी कार्यवाह। सरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, काय शुभेच्छा तुमच्या? अतिशय आनंदाची बाब आहे। जीवन विकास ग्रंथालय जे आहे हे आमच्या ग्रंथालय संचालन अंतर्गत आम्ही त्यांना शासनमान्य ग्रंथालय आहे आणि अत्यंत ॲक्टिव्ह असं ग्रंथालय आहे। त्या ग्रंथालयामार्फत सातारकर सरांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार आमचे मित्रवर्य कुलकर्णी सरांना हा मिळाला, हा अतिशय आनंदाची बाब आमच्यासाठी। त्यांचं काम फक्त महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये नाही आहे तर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये सुद्धा ते हिरिरीनं भाग घेत असतात। आमचे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा जो LTCचा वर्ग चालतो त्या प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी हा मनुष्यबळ असतो, त्यासाठी सुद्धा सरांचं महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन
त्यामध्ये लाभते. म्हणून ते सर फक्त महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये नाही तर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये सुद्धा त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे आणि त्याची दखल या ठिकाणी घेतल्याबद्दल आम्हाला सुद्धा आम्ही आवर्जून त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत. तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपले सुद्धा धन्यवाद मानतो. काय शुभेच्छा देणार आज सरांना एवढा मोठा पुरस्कार आणि सन्मानित झालं, तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम तर जीवन विकास ग्रंथालयाचे मी आभार मानते की माझे मिस्टर गणेश कुलकर्णी यांना त्यांनी इतका छान सत्कार वगैरे केला, त्याबद्दल मी आभार मानते. आणि त्यांचं स्ट्रगल मी स्वतः पाहिलेलं आहे. माझ्या लग्नाला 25 वर्ष झालेले आहेत. ते किती खालच्या याच्यापासून या स्टेजला यायला त्यांनी किती स्ट्रगल केलेलं आहे हे स्वतः पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये डिझर्व आहेत हे या सगळ्या याच्यासाठी. पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते. सरांच्या पुरस्कारामध्ये तुमचा पण एक सिंहाचा वाटा आहे, काय वाटतं याबद्दल? तुम्ही काय खूप छान वाटतंय. म्हणजे आज जेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी येत होतं की म्हणजे मला भरून येत होतं खूप. असं आनंदही आहे. चालेल.